अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा चंदनपुरीवरून हात येत होतो वाटत लय माणसं भेट समजसनी तुम्हासनी भेटायचं होतं। दर दिवशी किती माणसं तुम्हासनी भेटा येतात। अजामे जेजुरीत जे श्रद्धेने येतात त्यांना भेटायला मी सदैव तत्पर असतो। देवा लहान तोंडी मोठा घास आमच्या वस्तीवर कवा येणार? समधी जण तुमची आठवण काढतात। शेवंता तो योग कधी येईल हे मला ह्या क्षणी नाही सांगता येणार, पण मी त्यांच्या बरोबरच आहे। त्यांनी मला हाक द्यावी आणि मी आहे त्या परिस्थितीमध्ये तिथे उपस्थित राहून त्यांना सहकार्य करीन। देवा याक विचारू का? देव बोलतात म्हणून उगा काय बी विचारू नगस। नाही नाही आता माझ्या मनात एक शंका आली म्हणलं विचारावं। नाही म्हणजे गडाव राजसभा होती न्यावदान होत होतं, पर मग आता कसं होणार? नाही म्हणजे समधी लोक जायचं गडाव आणि तुम्ही हाता हायसा तर ती कसं काय? रंग्या तुला म्हणलं होतं ना काय बी विचारू नगस म्हणून। हे रंग्या नाही तर नाही ते बोलू नकस। अशामेळ अरे तो वावग काहीच बोलत नाही, जे काही वास्तव आहे तेच बोलतोय। आहे का नाही? हे उगा काहीतरी बोलत्या। बाहेर आवाज येते कसला तरी मी बघून आलो। कसला गल का आहे? जेवतच आहे ते। तुम्ही सर्वजण इथे का आलात? काय काम आहे तुमचं? देवा तुम्ही गडावर नाही म्हणून आलो होतो। देवा आम्ही गडावर गेलो होतो, गारा नव्हतं पण तुम्ही नव्हता देवा। अरे पण तुम्ही गडावरून इथे का आलात? तिकडे म्हाळसा आहे, ती तुमच्या समस्या सोडू शकते, ती न्यायदान समर्थपणे करू शकते। तेव्हा राजसभा सोडून इथे येण्याची काहीच आवश्यकता नव्हती। पर देवा हे समजे तुमच्या दर्शनासाठी तुमच्या हरल्या फिरमापायी ते हाता आले ते। मला असं वाटतं का तुम्ही त्यांचं गारानं ऐकून घ्यावं। माझी विनंती आहे।
खरं तर हे कार्य म्हाळसेने सिंहासनावर बसून करणे अपेक्षित आहे आणि ती ते करू देखील शकते. तरी पण तुमची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला सहाय्य करेन. तुमचं काय काय म्हणणं आहे ते सांगा. मी तुमची इच्छा पूर्ण करेन. देव गेले जेजुरा मला गडावर जाता नाही आलं तरी लोक हाता आले ती. आज माझ्यासाठी लय आनंदाचा दिस आहे का माझ्या वाड्यात नाही निवाडा होतो आहे. ओळखलं का मला? अलक्ष्मी आहे तर स्मरणात. का आलीस तू इथे? तुम्हाला जाग करायला आले आहे मी. खूप मोठ्या भ्रमात आहात तुम्ही म्हणून. तू कोणाशी बोलते आहेस याची तुला कल्पना आहे का? मला ठाऊक आहे तुम्ही कोण आहात, पण तुम्हालाच त्याचं स्मरण नाही. हाही एक भ्रमच आहे नाही का? मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही. तू इथून निघून जा. जाणारच आहे, पण माझं ऐकलं तर तुम्हाला लाभ होईल. तुझ्याकडून आणि लाभ हा एक भ्रमच आहे नाही का? श्री खंडेराय गडावर येणार नाहीत म्हणून राग आला ना तुम्हाला? अजून शिल्लक असू दे हा राग. यज्ञासाठी सुद्धा येणार नाहीत देव. अलक्ष्मी 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 अलक्ष्मी. तुम्ही रागावलात म्हणून परिस्थिती बदलत नाही. श्री खंडेराय गडावर का येत नाहीत याचा विचार केला का तुम्ही? तिकडे बानूकडे सहभोजन सुरू आहे. एकमेकांना प्रेमाचे घास भरवले जात आहे. सगळे आनंदात आहे. आणि तुम्ही इथे आस लावून बसला आहात. ते नाही आले तर मी त्यांना घेऊन येईन. पंचमहाभूतांना आदेश देईन मी. सारीपाठ हरून श्री खंडेराय चंदनपुरीला गेले होते तेव्हा तुम्ही हेच केलं होतं ना? काय हाती लागलं तुमच्या? ते तिच्याकडे गेलेच. एक ध्यानात ठेव, या सिंहासनावर सत्ता आहे माझी. या प्रजेची मी सम्राज्ञी आहे आणि माझ्याकडे तो अधिकार आहे. पण ते तुमच्या सोबत नाहीत. त्यांना मी स्वतः घेऊन येईन आणि ते तू तुझ्या उघड्या डोळ्यांनी पाहशील. ब्रह्मांड जरी आडवा आलं तरी मी पायदळी तुडवून टाकेन आणि त्यांना घेऊन येईन. आणि मी हा यज्ञ करूनच दाखवेन. म्हाळसा नाव आहे माझं, ध्यानात ठेव.
बरं, पण देवगडावर का येत नाहीत ह्याचा विचार मात्र करा बरं का, कारण त्यामागे काही ना काही कारण तर नक्कीच असणार. माझ्यावर रागवून काय उपयोग आहे? येते मी. देवगडावर का येत नाही हे स्वतः खंडेराय सांगते. देवा, बानू, देवा, सांची वेळ झाली, पाया पडते. शुभम भवतु. देवा, तुम्ही मला कधी सुखी हो असा आशीर्वाद का नाही देत की? कारण सुख हे मृगजळासारखे असते, ते काही खरं नसतं. तू जेवढं त्याच्या मागे जाशील तेवढंच ते तुझ्यापासून दूर जाईल. होय, हे तर आहेच की. आणि एक ध्यानात ठेव, भक्ताने आपल्या मूळ हेतूपासून कधीही दूर जाऊ नये. एक विचारू कधी? म्हाळसाताईंचा सांगावा आला आहे. तुम्हासनी गडावर बोलवलं आहे म्हणून. होम हाय गडावर. तेव्हा तुम्ही काय ठरवलं आहे? मी काहीच ठरवलं नाहीये. पर का? कारण मी तुला वचन दिलं आहे. तुझी जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत मी इथे थांबेन. देवा, तुम्ही तर असं बोलता आहे का मी तुम्हासनी हात बांधून ठेवला. बानू, मला कोणीही बांधून ठेवू शकत नाही. पण जिथे भक्ती आहे, जिथे प्रेम आहे, तिथे मी असेन. तर लोकांनी असंच वाटत का मी तुम्हासनी गडावर जाऊ दिलं नाही. लोक मलाच बोलला होत्या. तू लोकांचा कधीपासून विचार करायला लागलीस? तू तर नारद मुनींची शिष्य आहेस. त्यांच्याकडून तुला हीच शिकवण मिळाली आहे? नाही जी, तर म्हाळसाताईंनी बी समजून घ्यायला नको भाई. किती दिवसानंतर तुम्ही हात आलायसा आणि आता त्यात बी त्या खोडा घालतात. ह्या विषयी मी काय बोलू? ह्या क्षणी मी तुझ्या बरोबर आहे हे सत्य आहे. पुढच्या क्षणी काय असेल ह्याची तुला कल्पना नाही, आणि तू त्याचा विचार देखील करू नको. देवी, राजसभा संपून बराच वेळ झाला, तरीही तुम्ही आला नाही, म्हणून तुम्हाला पाहायला आले. मी थांबले होते सगळे गेल्यावर. तुम्ही अस्वस्थ दिसता आहात. काय झालं? देवी, तुमची भगिनी आली होती. मला चाहूल लागलीच होती तिची. आता ती आली म्हणजे संशय, कलह पेरून जाणारच. एका क्षणी ती म्हणाली की ती मला जाग करायला आली आहे. ती काय जाग करणार? हे गडावर येणार नाहीत हे सत्य मी स्वीकारायला हवं. भ्रमात होते मी, उगाच प्रयत्न करत राहिले. तुम्ही इतक्या लवकर हार का मानता आहात? श्री खंडेरायांना गडावर येण्याची इच्छाच नाही असं मला वाटत नाही. त्यांना देखील तुम्हाला भेटावंसं वाटतच असणार. याचा अर्थ हे स्वतःहून थांबले नाही, तिने यांना थांबवलं. एवढी मोठी झाली ही? तसं नाही देवी, परंतु असं काहीतरी घडलं असेल की ज्यामुळे त्यांना तिथे थांबणं अपरिहार्य झालं असेल. याचा अर्थ त्या बानूने आता हे खेळ सुरू केले आहेत.
मी जर माझा खेळ सुरू केला तर तिचं काय होईल? नाही म्हाळसा, तुम्ही असं करू नये. हा प्रश्न मिटू शकेल. अलक्ष्मीचं ऐकल्यामुळे तुम्ही अधिक अस्वस्थ झाला आहात. मी माझ्या भगिनीला भेटेन आणि तिला सांगेन की इथे येऊ नकोस. पण तिला थांबवणं एवढं सोपं नाही देवी. परंतु ते अशक्य नाही. आता तुम्ही हा यज्ञ सोहळा उत्तमपणे पार कसा पडेल हे पहा. पण यांनी काय संदेश पाठवला आहे तो ऐकला ना तुम्ही? हो, परंतु ठामपणे मी येणार नाही असं त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे शक्यता आहे. मग असं काय करता येईल की ज्यामुळे ते परत येतील ह्याचा शांतपणे विचार करा. देवी, मला अलक्ष्मी भेटली आणि माझं डोकंच भणाणलं. पण तुमच्याशी बोलल्यावर मला आता शांत वाटतं आहे. मी आहे तुमच्यासोबत. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही काळजी करू नका. येऊ मी? हो, आपण एकत्रच निघूयात. आता तिला 4 शहाणपणाचे शब्द सांग. तिला समज द्यायला हवी. बा, बोलिवलंस होय मला? अगं होय, अगं आल्या धरणं तुझ्याशी बोलायला नाही मिळालं बघ. बस होय, मला बी बोलायचं आहे तुझ्या संग. बानू, अगं किती घोर लावलं बापाच्या जीवाला. का? म्या काय केलं? काय केलं? अगं आजा आला नसता तर काय करून घेतलं असतंस तू स्वतःच? मावशी, तुला काय बी ठाव नाही. बा, अरे सांग हिला. ए बान, अगं देवास्ती तू हत्त का थांबून ठेवलायस? अगं मला समजा ठाव आहे. अगं त्यासनी ते आवडलं नसणार. पर म्या विचारलं हाय देवासनी. मग काय म्हणले देव? ते म्हणले का माझा कुणावर बी राग नाही. आता आणि तुला खरं वाटलं? मग काय खोटं बोलत्याल देव? ए बानू, आता म्या बोलू का? माझा ऐकशील? अगं असं व्हायला न ग की नंतरच्याला तुझ्या बाजूनं कोण बी उभं राहणार नाही. अगं एकली पडशील तू. अगं काय बी झालं तरी देवींच्या हातात सत्ता आहे. माणसं आहे त्यांच्या बाजूनं. देव हात का राहायला आले हे कुणास बी ठाव नाही. पण उद्या जर लोकांनी समजलं काय होईल काही सांगता यायचं नाही. बा, तू का मला भ्या दाऊ नगस. आणि म्या काय जलमभर घाबरूनच राहू? ए बानू, हे तुझं डोसकं नाही बर का? काय ग, तुला कुणी शिकवले हे असं वागायला? मावशी, तू हात पडू नगस. बघ आजा. ए बानू, शेवंत जे विचारते ना ते माझ्या बी ध्यानात आलं होतं बघ. कुणी कान भरलं तुझं? श्री खंडेराय सांब सदाशिव आहेत. भोळे आहेत. भक्ताने त्यांच्याकडे काहीही मागितले तरी ते देऊन टाकणारे आहेत. तू तुझ्या वचनात त्यांना अडकव आणि त्यांना इथे थांबवून घे. सांगते, पर तशी येळ तर येऊ दे. झालं समाधान का अजून काही विचारायचं आहे? देवगडावर जाणार आहेत का नाही? श्री खंडेराय गडावर येणार नाहीत म्हणून राग आला ना तुम्हाला? अजून शिल्लक असू दे हा राग. यज्ञासाठी सुद्धा येणार नाहीत ते. श्री खंडेराय गडावर का येत नाहीत याचा विचार केला का तुम्ही? तिकडे बानूकडे सहभोजन सुरू आहे. एकमेकांना प्रेमाचे घास भरवले जात आहेत. सगळे आनंदात आहेत. देवी, तुम्ही बोलवले सवय? काय काम होतं? तुम्ही संदेश घेऊन पायथ्याशी गेलात त्यावेळी तिथे कोण कोण होतं? समधे होते देवी. सगळे म्हणजे? देव होतं, बानूबाई होत्या, त्यांचं वडील बी होतं.
त्यांचे वडील ते केव्हा आले? ते तुम्ही उपास सोडला का नाही या दिवशीच आले बघा. बर, काय म्हणाले हे? ते राजसभेत सांगितलं तेच बोलले बघा. माझ्यासाठी काही संदेश दिला नाही? आणि ती काय म्हणाली माझा संदेश दिल्यावर? काय नाही जी. कसे आहेत हे? बरं आहे ते की, पण एवढं काही बोललं नाही बघा. चौडप्पा, मला तुम्हाला एक काम सांगायचे आहे. जी. मी सांगते ते नीट ऐका. हे काम गुप्तपणे करायचे आहे. जी. हे बानूकडे का थांबले आहेत आणि गडावर का येत नाही याचा शोध लावा. काहीतरी कारण नक्कीच असणार, नाहीतर हे असं वागणार नाही. जी देवी. या तुम्ही, पण हे काम चोखपणे करा. देवी काळजी नसावी. येतो.